सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। महाराष्ट्रभर आम्ही दिपकेंच्या समर्थनार्थ आंदोलन करू, ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल आणखीन काही असेल हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा। नीट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्रात असल्याचा उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात कमीपणा काय? अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य प्रधानांमुळे धोक्यात, उद्धव ठाकरेंचा आरोप। काय फरक काय पडतो? जर एखाद्या व्यक्तीकडनं एखादं काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल की जिच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे बर्बाद होत असेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? याच्यामध्ये कमीपणा काय? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन तिकडे जर काय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली गेली तर याच्यात कमीपणा मानण्याचं कारण काय? दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू। 8.25 किलो वजन घटलं। केंद्र सरकारनं अजून कोणतीही चर्चा केली नसल्याची अभिजित दिपकेंची माहिती। आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न। माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्यावर आरोप। माझ्या विरोधातील षडयंत्रामागे कोणता राजकीय पक्ष हे तपासण्याची गरज असल्याचाही दावा। जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच। गिरिजा राऊत यांनी 12 कोटींची केली होती मागणी। दरमहा 5 लाख रुपये आणि 10 कोटी घेतल्याचा विनायक राऊत यांचा आरोप आणि त्यानंतर 3 BHK फ्लॅट मागून EMI भरण्याचीही केली मागणी। 5 लाख दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये अशा पद्धतीचे ज्या डिमांड ठेवलेल्या आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। माजी खासदार विनायक राऊत यांचं पोलीस संरक्षण काढलं। संरक्षण शाखा 1 नं पत्र पाठवून संरक्षण काढल्याची दिली माहिती। 30 मे रोजी सुरक्षा काढण्याबाबतचं अधिकृत पत्र। माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही। विनायक राऊतांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातील 7 जणांवर गुन्हा दाखल। ठाकरेंचे नाशिक महापालिकेतील 15 पैकी काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा। नगरसेवक उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट। ऑपरेशन टायगर हाणून पाडल्याचा दावा। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी याची दखल घेऊन आमचे संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांना नाशिकमध्ये पाठवलं। परवा आमची मिर्लेकर साहेबांबरोबर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांनी एका मताने सांगितलं की साहेब आम्ही शिवसेनेसोबत कायम राहणार आहोत आणि आम्ही शिवसेनेसोबतच प्रामाणिक आहोत। कुठल्याही अफवांना बळी न पडता आम्ही पक्ष सोडणार नाही अशी ग्वाही शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी मिर्लेकर साहेबांना दिली। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले। KYC न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे वगळले लाभार्थी। एकूण लाभार्थ्यांच्या तब्बल 38% लाभार्थी योजनेतून कमी। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। लाडक्या बहिणींना कागदपत्र सादर करण्यासाठी संधी दिली होती, मात्र त्यांनी वेळेत योग्य कागदपत्र सादर न केल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र। मंत्री पंकज भोयर यांची माहिती।
नाही, मधातल्या काळात आपण बघितलं की कायमच्या पात्र लाडक्या बहिणींचं देखील त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना चूक झाली होती म्हणून नाव वगळण्यात आलं होतं. म्हणून पुन्हा एकदा ड्राईव्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी घेतला आणि पात्र लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये पुन्हा समावेश केलेला होता. असं असताना काही चुकीचे देखील अर्ज त्या ठिकाणी आलेत का हे तपासण्यासाठी त्याच्या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे. परंतु जे लाभार्थी त्याच्यामध्ये निकषामध्ये बसत नाही त्यांची नावं त्या ठिकाणी कमी करतायत. लाडक्या बहिणींचं नाव योजनेतून कमी करू नये. केवायसी झाली नसेल तर मुदत वाढवून द्या. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. योग्य असतील तर कमी करावे, पण 92,00,000 जर नावं मला माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. ई-KYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते. महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता होणार मंथन. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही राहणार बैठकीला उपस्थित. महायुतीच्या महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. सूत्रांची मोठी माहिती. भाजपला 48% महामंडळं, शिवसेनेला 29% महामंडळ तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ मिळणार असल्याची माहिती. मुंबईच्या बोरिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने. बोगस आधार कार्ड देऊन QR कोड वाटपाचा आमदार संजय उपाध्याय यांचा पालिकेवर गंभीर आरोप. संजय निरुपम आज फेरीवाल्यांना भेटणार. परिसरात तणावाचं वातावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर. मंत्री आशिष शेलार यांनी लीलावती रुग्णालयात घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. तब्येतीची विचारपूस करून शेलारांनी कुटुंबियांशी साधला संवाद. मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यात सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार. 4 गावात जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा होणार. माळवा तालुक्यातल्या बोरगाव येथे सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक बैठकीत निर्णय. सांगलीतल्या ईश्वरपूर नगरपालिका नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आनंदराव मलगुंडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार. विरोधकांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याचा मलगुंडे यांचा आरोप. धाराशिवमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर वाहनं लावून केला निषेध. शहरात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन केली जखमी वारकऱ्यांची विचारपूस. सांगली जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कसबे डिग्रज येथील दिंडी पायी चालत असताना वारकऱ्यांना ट्रकची धडक. जखमींना पण भेटून आलेलं आहे. काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुका मार लागलेला आहे. त्यामुळे काही चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया. आणि जशी मला लगेच घटना कळली मी लगेच इथे आले. मी ह्या साईडला होतेच, त्यामुळे मी लगेच इथे येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखी झाली. सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपल्या महाराष्ट्रात मागेच निघालेला होता की मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत. जखमींचाही संपूर्ण खर्च आपण करणार आहोत. जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलिसांच्या नियोजनशून्य कारभार जबाबदार. वाहन आणि दिंड्या एकत्र सोडल्यानं अपघात झाल्याचा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा आरोप. मनाला येईल तसं दिंड्या आणि प्रकार निघालेले आहेत. त्याचं कारण त्यांना पंढरीला जायचं असतं, यांना पुढे स्वयंपाकाला जायचं असतं. पण दुर्दैवाचं आहे शासनाची भूमिका योग्य नाही. तर अजून तर इथून पुढे शहाणपणानं शासनाने भूमिका घ्यावी. भिवंडीमध्ये खिडकीची लोखंडी जाळी कोसळून 2 मुलं गंभीर जखमी. दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी खिडकी कोसळली. जखमी मुलांवर उपचार सुरू. जालन्याच्या नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार. 7 विद्यार्थ्यांचं निलंबन. 11वी शिकणाऱ्या 7 मुलांकडून 9वीच्या विद्यार्थ्यांचा छळ. राज्यात अन्न औषध विभागाच्या छाप्यांमुळे गोकुळ दुधाची मागणी वाढली. मुंबईत 10 ते 1 लाख तर पुण्यात 5 ते 6 लाख लिटर दूध विक्री. भेसळ रोखण्यासाठी कारवाई सुरू. पुढे दुधाच्या टंचाईची शक्यता असल्याचं हसन मुश्रीफांचं म्हणणं. तुकाराम मुंडे जोपर्यंत आता इथं आहेत तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार.
भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी. त्याचं दुधाचा टंचाई होईल. आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल, कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे. साताऱ्याच्या होळमध्ये बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश, अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई, पावडर जप्त, भोसले कुटुंबातील तिघांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये आढळले नक्षलवाद्यांचे धमकी देणारे बॅनर आणि पत्रकं. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांना विरोध दर्शवण्याचं नक्षलवाद्यांचं आवाहन, पोलिसांकडून जंगल परिसरात शोध मोहीम तीव्र. नागपुरातील कपिलनगर परिसरात चहाच्या 10 रुपयांवरून मजुराचा खून. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी उभारलेल्या मंडपावर काम करणाऱ्या मनोज यादव यांची धारदार शस्त्रानं हत्या. प्राथमिक माहितीनुसार चहा विक्रेता कैलास लालचंद गणवीर याला हत्या केल्याची माहिती. बीडच्या घाटनांदूर इथे ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करण्याची मागणी. आक्रमक ग्रामस्थांकडून घाटनांदूर बेमुदत बंदची हाक. आरोपींना अटक करून कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी. कोल्हापूरमध्ये राजारामपुरीतील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. 1 महिन्याच्या मुलीचं बारसं होण्यापूर्वीच महिलेनं मृत्यूला कवटाळलं. स्मिता पाटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. कोल्हापुरातील अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी आई-वडिलांचा गंभीर आरोप. पैशासाठी अस्मिताचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू असल्याचा आरोप. मुलीच्या बारशासाठी पैशासाठी तगादा लावल्याचाही आरोप. गोव्याहून धुळ्याकडे जाणारी 1.25 कोटींची बनावट दारू अकलूजमध्ये जप्त. सांगोला अकलूज रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. ट्रकमधील 70 बॉक्स जप्त, दोघांनाही घेतलं ताब्यात. नवी मुंबईच्या तळोजामध्ये गुन्हे शाखेची गुटखा माफियांवर मोठी कारवाई. पाटलीवाला कंपाऊंडमध्ये 1.40 कोटी प्रतिबंधित गुटखा आणि वाहनं जप्त. मुख्य आरोपीसह 3 अटक. गुटखा मध्य प्रदेशातून आणून मुंबईत विक्री. नाशिकमधल्या गंगापूर रोडवरच्या गॅस गळतीचा धक्कादायक व्हिडिओ समोर. रविवारी दुपारी सुमारे 5 तास सुरू होती गॅस गळती. रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची स्थानिकांची माहिती. अयोध्येतल्या राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण. विश्वस्त मंडळाला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस जारी. केंद्र आणि राज्य सरकारला मात्र नोटीस नाही. सर्वोच्च न्यायालयाचे एसआयटीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये धाडसी चोरी. कासुर्डीमध्ये एकाच रात्री 3 दुकानांमध्ये चोरी. 1.25 लाखांचा ऐवज जप्त. सीसीटीव्हीमध्ये हार्ड डिस्कही चोरट्यांनी चोरली.